सिरियामध्ये 11 दिवसांपासून गृहयुद्ध सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेलेत. बंडखोर सैनिकांनी रविवारी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी बंडखोरांना सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. राष्ट्रपती पळून जाताच लोकांच्या जमावानं राष्ट्रपती भवनात घुसून सामानाची लूट केली आहे. बशर अल असाद यांचं कुटुंब सिरियामध्ये 50 वर्षाहून अधिक काळ सत्तेवर होतं. बशरचे वडील हाफिज अल असाद 1971 मध्ये सिरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुढील 29 वर्ष ते देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर बशरनं 2000 मध्ये सिरियाची कमान हाती घेतली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी असद आणि त्यांच्या कुटुंबियांना राजकीय आश्रय दिलाय. सिरियातील असद सरकार पडल्याचं अमेरिकेनं स्वागतही केलंय. त्याच वेळेस असद सरकारचा मित्र देश इराणनं सिरियातील सत्तापालटाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. आपण पाहतो असद कुटुंबियांची 5 दशकं खरं तर सिरियामध्ये सत्तेवर होती. राष्ट्रपती भवनात आंदोलकांची यावेळेस संपूर्ण राष्ट्रपती भवनावरती आंदोलकांनी ताबा मिळवल्याचं चित्र आहे. 50 वर्षाहून अधिक काळ सत्तेवर हे बशर कुटुंबीय होते. असाद कुटुंबाची 5 दशकांची राजवट ही संपुष्टात आली आहे. आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत. सर, स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये. पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर, सिरियात जे 11 दिवसांपासून सुरू असलेलं गृहयुद्ध, या युद्धावर आता हे युद्ध वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्याचं चित्र आहे. तुम्ही कसं पाहता या 11 दिवसांच्या संपूर्ण घडामोडींकडे? सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येस, बोला सर. नक्कीच. म्हणजे आज घडीला जर आपण सिरियाची परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली असेल, तर अत्यंत गोंधळाची परिस्थिती असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरणार नाही. कारण एका बाजूला जे आहे मागच्या कित्येक दशकांपासून बशर अल असद यांची जी आहे एकाधिकारशाही त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या विरुद्ध सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेस, ज्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश आहे, त्यांची जी आहे या बशर अल असद रेजिम या सत्ताधीशाविरुद्ध जी आहे लढाई सुरू होती. मग आता बशर अल असद यांना तर आपण जे आहे सत्तेवरून पाय उतार त्या ठिकाणी केलं, याचा अर्थ खरोखरच त्या ठिकाणी डेमोक्रेटिक फोर्सेस किंवा एक प्रकारे जे आहे लोकशाही मूल्य जपणारी लोक ही त्या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत का? माझ्या मते जे आहे त्याचं उत्तर नाहीये. जर खरोखरच असं झालं तर मी म्हणेल या सगळ्या ज्या घटना घडल्या दॅट हॅज टर्न इनटू अन ऑपॉर्च्युनिटी, एक संधी म्हणून या सगळ्या घटनांकडे आपल्याला पाहता येईल. पण त्यापेक्षा मला जास्त जी पॉसिबिलिटी या ठिकाणी वाटते ती पॉसिबिलिटी म्हणजे एक प्रकारे रिस्क आणि अनसर्टनिटी ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली. कारण या सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्यात जर पुढे कोणी होतं तर तो HTS नावाचा ग्रुप होता. काय हा HTS ग्रुप? युनायटेड नेशन्सनं, अमेरिकेनं, तुर्कीनं ज्याला बॅन केलेलं आहे, ज्याला एक प्रकारे ग्लोबल टेररिस्ट, जागतिक दहशतवादाची संघटना अशा प्रकारे ज्यांना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, अशा या HTS संघटनेनं, जिहादिस्ट संघटनेनं ज्यांचा संबंध अल कायदाशी होता, आयसिसशी होता आणि या HTSचा म्होरक्या ज्वालानी जो आहे तो एकेकाळी अल बगदादी हा जो आयसिसचा एक सर्वात महत्वाचा दहशतवादी होता, त्या दहशतवाद्याचा जो आहे तो राईट हँड त्या ठिकाणी होता. म्हणजे मुळात जर आपण पाहिलं तर HTS ही जिहादिस्ट ऑर्गनायझेशन आहे आणि या जिहादिस्ट ऑर्गनायझेशननं एक प्रकारे जे आहे या सिरियाच्या काही भागावर त्या ठिकाणी कब्जा मिळवलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे इस्लामिक दहशतवाद्यांच्या हातामध्ये एक प्रकारे ही सत्ता त्या ठिकाणी जाते. बाय द वे, फक्त HTS हाच एक ग्रुप या ठिकाणी महत्वाचा ग्रुप नाही. ह्या देश जो आहे सिरिया हा जो देश आहे तो मल्टी इथनिक वेगवेगळ्या प्रकारच्या पंथांना मानणारा त्या ठिकाणी देश आहे. म्हणून त्या ठिकाणी ख्रिश्चन्स आहेत, त्या ठिकाणी सुन्नी मुस्लिम आहेत, त्या ठिकाणी कुर्दिश पॉप्युलेशन ही सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून हे सगळं पाहता एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि एका वाक्यामध्ये सगळ्यात मोठी भीती मला जी त्या ठिकाणी वाटते की त्या ठिकाणी डेमोक्रेटिक फोर्सेस, युनिटी गव्हर्नमेंट हे अस्तित्वात येणार नाही, तर खऱ्या अर्थानं इस्लामिक दहशतवादाची पाळंमुळं ही सिरियामध्ये आणि पर्यायानं त्याच्या आसपासच्या अरब देशांमध्ये, पश्चिम आशियामध्ये आणखी मजबूत होतात की काय, अशा प्रकारची जी आहे एक प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसते. निश्चितच सर, रशियानं जे औदार्य दाखवलंय ते कोणाच्या पथ्यावर आणि कोणाला इशारा देणारं ठरू शकतं?
तुमचा प्रश्न रिपीट करता, मला प्रश्न तुमचा नीट ऐकू आला नाही. रशियानं जे दाखवलं आहे औदार्य ते कोणाच्या पथ्यावर आणि कोणाला इशारा देणारं ठरू शकतं? मुळात जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सर्जेई लॅव्हरॉव्ह जे रशियाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आज घडीला सिरियामधली जी परिस्थिती आहे ती सिरियामधली परिस्थिती म्हणजे जिओ पॉलिटिकल एक्सपेरिमेंटेशन आहे आणि काही अंशी जे आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे यासाठी, कारण सिरियामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती फक्त त्यांच्या विरोधकांनी बशर अल असद यांना सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी केलेला संघर्ष किंवा डेमोक्रेटिक फोर्सेसचा हा संघर्ष नाहीये. यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, यामध्ये नॉन स्टेट ऍक्टर्स आहे. म्हणजे मागच्या काही वर्षांचा जर इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिला तर हिजबुल्ला हा सुद्धा एक कॉम्पोनंट त्या ठिकाणी होता, रशिया हा कॉम्पोनंट होता, इराण हा कॉम्पोनंट होता, तुर्की हा कॉम्पोनंट होता, अमेरिका अप्रत्यक्षपणे होते. म्हणजे या सगळ्यांचे आपले आपले स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी सिरियाला जे आहे एक प्रकारे आपलं एक्सपेरिमेंटेशनचं ग्राउंड त्या ठिकाणी बनवलं होतं आणि मुळात त्यामध्ये जे आहे सिरियाची जी जनता जी आहे ती भरडून त्या ठिकाणी जात होती. मागच्या काही काळामध्ये जे जिओ पॉलिटिकल चेंजेस झाले, भू राजनैतिक जे बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी आढळले, त्याचा परिपाक हा सिरियामधली जी आहे सत्ता पालट करण्यामध्ये त्या ठिकाणी झाला. एक सगळ्यात महत्वाची बाब, हे कधी ना कधी होणारच होतं, पण केवळ 10 दिवसाच्या काळामध्ये एवढा मोठा हा प्रकार होईल का हे रशियालाही एक्सपेक्टेड नसेल, इराणलाही एक्सपेक्टेड नसेल आणि जो बायडेन यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं की इतक्या जलद गतीने बशर अल असद यांची सत्ता त्या ठिकाणी ते पाय उतार होतील हे जे आहे कोणालाच त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं. पण या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये सिरियन जनतेच्या समोर काय वाढून ठेवलेलं आहे, कशा प्रकारे जे आहे त्यांना खरोखरच डेमोक्रेसीच्या मार्गाने जे आहे नवीन युनिटी गव्हर्नमेंट मिळतं का पुन्हा एकदा जे आहे इस्लामिक दहशतवादाच्या छायेमध्ये सिरियन जनता जी आहे ती त्या ठिकाणी एक प्रकारे होरपळून निघते, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल. निश्चितच सतीश सर, आपण जर पाहायला गेलो तर सिरियातला हा सत्तापालट खरं तर चिंतेचा विषय ठरतोय. एकीकडे अमेरिकेनं स्वागत केलंय, त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता अमेरिकेच्या भूमिकेवर देखील कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नक्कीच अमेरिकेची भूमिका मागचा जो आहे इतिहास तुम्ही काढून पहा, म्हणजे मी तर म्हणेल की मागच्या काही दशकांचा इतिहास त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्ही पहा. पाकिस्तानचं उदाहरण घ्या, अफगाणिस्तानचं उदाहरण घ्या, इराकचं उदाहरण घ्या, आता या स्थितीमध्ये जे आहे सिरियाचं उदाहरण द्या. मराठीमध्ये आपली जी एक म्हण आहे ना, गरज सरो आणि वैद्य मरो, तशा प्रकारची परिस्थिती ही नेहमी अमेरिकेने जे आहे त्यांच्या सो कॉल्ड अलाईज सोबत, त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी केलेली. ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी सो कॉल्ड जी सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसला एक प्रकारे जे आहे मदत करण्याचा प्रयत्न केला. सो कॉल्ड जे आहे जे विरोधक होते म्हणजे बशर अल असद यांचे जे विरोधक होते त्यांना पाठबळ देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि आता ज्यावेळेस म्हणजे त्यांच्या त्या गणितातही नसेल की इतक्या फास्ट अशा प्रकारे बशर अल असद यांची सत्ता त्या ठिकाणी त्याच्यात जाईल, तर आता जो बायडन यांचं ऑफिशियल स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे की हे सगळा हा त्या ठिकाणी बदल झालेला आहे, हा स्वागतार्ह आहे आणि त्या ठिकाणी डेमोक्रेटिक फोर्सेस किंवा एक प्रकारे जे आहे लोकशाही त्या ठिकाणी स्थापन होईल, त्यांच्या लोकांसाठी भलं होईल. आणि हे सांगायला मात्र ते त्या ठिकाणी विसरले नाही. खरं म्हटलं तर त्यांचं हे अपयश आहे, त्यांच्या फॉरेन पॉलिसीचे हे अपयश आहे, पण तरी सुद्धा ते त्या ठिकाणी म्हणतायत की मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे आम्ही इस्रायलला सपोर्ट केला आणि त्यामुळे हिजबुल्लाचं ज्या प्रकारे कंबरड मोडलं, एक प्रकारे जे आहे आम्ही इराणवर ज्या प्रकारे दबाव निर्माण केला, त्याचमुळे हिजबुल्ला त्याचबरोबर इराण हा सिरियामधले जे एक प्रकारे जे त्या ठिकाणची सिरियन नॅशनल आर्मी आहे किंवा बशर अल असद जी आहे त्या बशर अल असदला सपोर्ट इराण आणि हिजबुल्ला करू शकला नाही. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत HTS ही संघटना जी आहे त्या ठिकाणी हावी होऊ शकली. हे जरी अमेरिका त्या ठिकाणी म्हणत असला तरी अमेरिका जो आहे एका सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे कानाडोळा करताय की HTS कोण आहे. STS जो आहे अल कैदा, STS जो आहे आयसिस यांच्याशी संबंध असणारी जिहादिस्टची ऑर्गनायझेशन आहे. एका बाजूला तुम्ही या HTS ला जे आहे बँड ऑर्गनायझेशन म्हणता, एका बाजूला सगळ्या जगासमोर असं पिक्चर तुम्ही क्रिएट करता की बाबा जागतिक दहशतवादासाठी जागतिक दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यात जर पुढे कोणी असेल तर आम्ही अमेरिका आहोत. पण दुसऱ्या बाजूला मात्र जे आहे याच STS ला एक प्रकारे इनडिरेक्टली सपोर्ट करण्याचं तुम्ही काम करता. तर ही दुटप्पी एक प्रकारची भूमिका जी आहे ही अमेरिकेची सगळ्या जगासमोर आहे, जगाला ते त्या ठिकाणी कळतं, पण जग हे त्या ठिकाणी पाहणारच नाही आणि आम्ही जे म्हणतोय तेच खरं मानेल, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दाखवताना अमेरिका आपल्याला दाखवताना आपल्या समोर आलेली दिसते. निश्चितच सर, त्यामुळे आता या बंडखोरांनी खरं तर सिरियावर ताबा मिळवला खरा,
येणाऱ्या काळात त्यांना नेमकं कसं ते देश चालवतील, त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं असतील ती येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा टाइम काढलात आणि एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत हे सखोल विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी.